कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी मी सुरुवात करणार आहे उडदवणे या गावातून. तर कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी तुम्हाला 2-3 ठिकाणावर असतं. एक उडदावणे, दुसरं गाव आहे पांजरे. पांजरे गावातून जरी सुरुवात केली तुम्ही किंवा उडदवणे गावातून जरी सुरुवात केली तरी हे काही वेळानंतर एकच ठिकाणी वाट भेटते. त्या वाटेने तुम्ही कळसुबाई शिखरावरती जाऊ शकता. तर समोर ते दिसतंय ते भंडारदरा धरणाचं बॅकवॉटर आहे. हे भंडारदरा धरणाचं पाणी हे उडदवण्यापर्यंत पसरलेलं आहे एकदम. आणि तुम्ही बघू शकता सनराईज मस्तपैकी झालेला आहे. फायनली आपण येऊन पोचलो आहे तिथे शिड्यांचा मार्ग आहे. तिथे जायचं आपल्याला. फायनली आपण ह्या 2 वाटांपाशी येऊन थांबलो. ही जी इकडची वाट आहे ही समोरची ही पांजऱ्यावरून येते आणि आता मी जे आलोय ते ह्या रस्त्याने आलोय. म्हणजे ही उडदावण्यावरून येते. उडदावण्यावरून आलं तर आणि पांजऱ्यावरून आलो. पांजऱ्यावरून आल्यानंतर तुम्हाला ह्याच रस्त्याने येऊन भेटायचे इथं. आणि उडदावण्यावरून आल्यानंतर इथंच म्हणजे हे दोन्ही रस्ते एकत्र इथे होतात आणि इथून प्रॉपर रेलिंग लागते कळसुबाई शिखराकडे जायला. आपण कळसुबाई शिखराकडे.
उदावणे मार्गे कळसुबाईला जाण्यासाठी प्रॉपर मातीच्या थोड्या थोड्या पायऱ्या केलेल्या आहेत. चला तर इथं आपल्याला दुसरी शिडी लागली. गडावरती ही दुसरी शिडी. आपण पहिल्या शिडीने वरती चढून आल्यानंतर तुम्हाला ही छोटी बाजूला छोटी दर आहे आणि हे बाजूला पूर्ण मोठा कडा आहे. तर जाताना किंवा उतरताना स्वतःची काळजी घ्या. आपल्याला जायचे आता त्या तिकडनं, त्या कडेच्या कापारी नदीकडनं तसं जायचं तिकडं, त्या डोंगराच्या पलीकडे. तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा छोटासा झरा चालू आहे. हे बघा, इथं पिण्यासाठी पाणी भेटेल तुम्हाला. इथनं खालून आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला रस्ता भेटणार नाही आहे. तर हे दगडांची ही जी वाट दिसते या वाटेने वरती आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर इथे एक
रॅलिंग दिसेल. रॅलिंगच्या तिथनं जायचे तुम्हाला वरती. हो. ओ, तर रस्त्याला आपल्याला भेटलेली आहे 20 रुपये. किती येते अशा प्रकारे 40 रुपये. चला, कोणाच तरी खिशातून किंवा पॉकेटमधून पडलेत ते. त्या बाजूने असं तुम्ही आल्यानंतर असं 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 ह्या डोंगराच्या खालनं इकडनं इथं आल्यानंतर प्रॉपर रस्ता नाही तुम्हाला जायला. इथं एक दगडांचे जे प्रॉपर रस्ता भेटणार नाही तुम्हाला. तिथे कोणत्या प्रकारचा बाण वगैरे दाखवलेला नाही आहे. तर त्या छोट्या ओढ्याने वरती आल्यानंतर तुम्हाला ही रॅलिंग दिसेल. ह्या रॅलिंगने आता आपण जाणार आहोत वरती. बाजूला मला तिथे एक गुफा दिसते, छोटीशी गुफा एकदम. ते टोकापासून तिथे. चला जाऊन बघूया आपण. आपण चालू आहे समोरच्या गुफेकडे. जाऊन बघूया नेमकी काय आहे तिथे. चला.
फायनली हाँ हाँ जावा जावा फायनली आपण येऊन पोचलो त्या गुफेपाशी चला बघूया आजी जेवण चालू आहे काय हाँ हाँ जाओ जाओ काय बनवलंय बनायचं आहे गिरंड्यात कांजी आजी कोण कोण राहतं इथं आमचं दोघीच हा मग पोरा बिरा कोण नाही वर येतात तसे पोरा येतात तसे कालवण कायचं गेला म्हणला गिरंड्याचा गिरंड्याचा हां गिरद्या म्हणजे हा आमच्या इकडला एक खेकडीचा प्रकार आहे म्हणजे काळी खेकड लाल खेकड आणि ही लाल खेकड असते ही फक्त थोडं डोंगरदऱ्यामध्ये बघायला भेटते तर आजीने आज त्याचं कालवण केलंय मस्तपैकी काळ्या मसाल्यामध्ये आणि बघू शकता आजीचं वय या खेकडे खाल्ल्यानंतर तुम्ही कितीतरी वर्ष म्हणजे आतमध्ये काय गाई आहेत का काही शेळ्या फक्त शेळ्या आणि मग गायवर वर आहे गुफा आहे का हा वर गाय आहेत शेळ्या आहेत वरती वरती वाड्यावर हा का इथं वरती वाड आहे का हा इकडे वरचे पार वरचे मजले आता हा हा इथं नाही वरची मजली आता होई का इकडं वर का हा तिकडे वर आहे इथून नदीच आहे हा हा म्हणजे अशीच गुफा आहे का तिथे बी नाही अशी नाही हा हा माळाला माळाला आजी मग जेवायला या तांदूळ बिंदूळ तुम्ही आणायला जातात का येता कोणी घेऊन येता घेऊन हा का मग आणि मग शेळ्या किती वाजता सोडणार आता आता सोडायचं ते आता सोडायच्या हा लगेच सोडणार आहे तुम्ही का टाइम आहे लगेच आता जेवलो का मग आता सोडायचे लगेच मग रात्रीशी अंधारामध्ये इथं कसं राहायचं सोडायचं आहे ना समजा तुम्ही दोघीच आहे तिथं तुम्ही आता एवढा अंधारामध्ये राहता तिथं हा मग जेवण वगैरे तांदूळ वगैरे सगळे खाल्लं लागेल लोक घरची आता तुम्ही हे ज्या गुफेमध्ये राहतात ना तुम्हाला मी आता लाईटीची सोय करून देतो मग चालेल ना चालेल मग बरं तर आता एवढं वरती चढून आलं त्याच्यामुळे मी अधिक 5 किंवा 10 दिवसांनी तिथं तर या 2 आजींसाठी आपल्या इथून एक छोटीशी मदत एक सौर लाईट म्हणून उजाडासाठी तर तुम्ही बघू शकता की ह्या गुफेमध्ये ह्या 2 जणी इथं राहतात फक्त आपण आणि मी लांबचा नाहीये मी प्रॉपर इथलाच आहे मी सांभरच आहे आणि माझा जो ट्रेक आहे सोलो ट्रेक आहे मी एकटाच आहे चालू आहे कळसुबाईवरती जाताना मला लांबतीतनं एक गुफा दिसली एक गुफेमध्ये इथं फक्त 2 आजी राहतात आणि त्यांना आपल्याकडून एक छोटीशी मदत तर आपण पुढच्या 4, 5 किंवा 10 दिवसानंतर एक सौर लाट देणार आहे छोटीशी मदत जर तुम्हाला वाटलं कोणाला अशा ठिकाणी आमच्या आदिवासी भागातील असे काही जी लोक आहेत ते अशाच ठिकाणी राहतात गुफेमध्ये जिथे कोणताही प्रकाश पडत नाही किंवा अंधारामध्ये राहतात दिवाबत्तीची सोय करून तर तुम्हाला मदत कोणता हां हां चालेल मग त्या समजा इथून वरती असं गेलो का त्या झाडीच्या तिकडे जाऊ का या इकडे वरती ती झाडी दिसते तिथं तिथं जातो जाण
असं जाण म्हणजे इकडून जायची गरज नाही. हा इकडून वर जा ना ही वाटूच आहे वाटत आहे आमची याच्यात. झाडाकच आडी जाते ते झाडाकच आडी जाते तिकडे. झाडाकच मग ती वाटायलाच लागत आहे. मग तिकडे वाटलंच लागत दांड भाटा तिकडं ना. हा. ह्या याच्यातून असा वर जाऊ का? हा इकडून असं वर गेला का ते झाडे का जाऊ तिकडं? हा आता आडवा ते टपऱ्याना जायत आडवा. हा हा बरोबर रस्ता पडेला आहे ना आमचा शेळ्यांचा. हा हा आणि पुढं वर मग गाय आणि भोगळण केला मग आता गेला तिकडे पाहिजे मग गायचा रस्ता मोठा खेळ्याचा रस्ता मग आता आपण जायची. चला. अरे फुटता. येडे. फुटलंच राहते. अरे काय मी नाही ती त्याची राहते. अरे ये. अरे भाता मा खायची आता. मग आता तिकडे पडली. मी जरा ऊन टाकता आणि त्याच्यामध्ये काय आहे तिकडे त्या कुठल्या बकरा हा का? बारीक बकरा याच आता रात्री कोंडून आता आहेत का? टाकायचे. आता नाही आता कवाड ते झाडून कधी जाय तिकडून इकडे आता नाही बकरा त्यात. नाही का? हा. तरी पण बघू ना कसं आहे आतमध्ये. हा बघ ना चला बघूया आपण. काय काय शेळ्यांची पिल्लं ठेवतात छोटी छोटी, जी एकदम छोटी आहेत. आता जरा बघा आतमध्ये जातो. आणि आज किती तारखे 3, 10 दिवसानं किंवा 7-8 दिवसानं परत आलो इथं मी. ठीक आहे. नाही ना, समजा मी आलो तर तुमच्या घड्याळ वगैरे काय आहे का तुमच्या टायमिंग बघायला? तुम्हाला अंदाज कळत आहे का आता सोडायचा टाइम झाला घड्याळा आहे नाही आहे ना? मग ते काय की जातात हा हा चालेल चालेल. ते जातात गाव वाजल्या ना. हा 10 वाजल्या ते जातात ते चालेल. जातात. मग मी सकाळी 7-1 दिवसानं परत आलो. या टायमापर्यंत येईल इथं मी. हा. चालेल ठीक आहे. चला मग इथनं जाऊ ना असा वर आता. गावात येतात वर. चला चला. आणि ते एकटक जा बा ते काय सांग हा काठी बरं झालं आठवण करून. शेळ्या घाबरतात. ते हे असं जाऊ का वर? हा. सगळ्या शेळ्या माझ्याकडे बघू राहिल्या.
हो 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 घाबरत आधी. घाबरती आता होतच करते. ती आता आहे ना, तेव्हाच करतात. चला. नॅचरल पाणी. थंड मस्त एकदम. इथं सुद्धा एक पाण्याचा वाहत जरा आहे. भरपूर पाणी आहे इथं बघा. आतापर्यंत आपण कसुबाईचा जो शिकार आहे निमसर करून आलोय. इथं पाण्याची टाकी आहे ती. हे बघ, थोडासा नाश्ता करून लगेच निघूया आपण.